एक्सरसाइज 9वीच्या पहिल्या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 1.1 मधला आपण क्वेश्चन 4th करणार आहोत. मॅथ पार्ट 2 मधील चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर त्याच्यामधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपण क्वेश्चन नंबर 4 करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 मी इथे लिहितो. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 दिला आहे. ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. संख्या रेषावर पॉईंट्स A, B अँड C दिलेत. आर सच असे आहेत की, सच म्हणजे असे आहेत की जे डिस्टन्स आहे A आणि C मधलं ते दिलं आहे तुम्हाला 10. म्हणजे A बिंदू आणि C बिंदूमधलं डिस्टन्स दिले 10. आणि डिस्टन्स दिले तुम्हाला C आणि B बिंदूमधलं किती दिले तुम्हाला 8. तर तुम्हाला काय विचारले, फाइंड डिस्टन्स A आणि B. A आणि B कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे सगळ्या शक्यता तुम्ही चेक करायच्यात की कोण कोण मध्ये असू शकते, कोणता बिंदू एका काठाला, कोणता बिंदू मध्ये वगैरे असू शकते. तर मी सांगतो तुम्हाला किती पॉसिबिलिटीज आहेत बघा. नंबर 1 ची पॉसिबिलिटी बघा, मी सांगतो टोटल 2च पॉसिबिलिटीज आहेत. तर आधी ते लिहून घ्या. टोटल 2 पॉसिबिलिटीज. देअर आर ओनली 2 पॉसिबिलिटी. 2 शक्यता आहेत. 2 पॉसिबिलिटी म्हणजे 2 शक्यता आहेत. काय 2 शक्यता आहेत बघू. एक तर C मध्यभागी असणार आहे, एक तर C मध्यभागी असणार आहे, नाही तर कोण मध्यभागी असणार आहे तुमचा B. A कधी मध्यभागी असू शकत नाही. मी सांगतो थोड्या वेळात बघा. तर पहिली केस आपण काय मानू, C मध्यभागी आहे. केस 1 पहिली शक्यता काय आहे की आपण C मध्यभागी मानू. आपण काय मानू की एका टोकाला A आहे, त्याच्यानंतर A पासून नंतर C मध्यभागी आहे आणि नंतर कोण आहे B. असं मानूत आपण. का? कारण बघा A आणि C मधलं आपल्याला अंतर दिलेलं आहे. A आणि C मधलं अंतर दिलं आहे 10. तर हे 10 मानलं आपण. आणि C आणि B मधलं आपल्याला दिलं आहे 8. आणि आपल्याला काय काढायचं, A आणि B मधलं अंतर. ठीक आहे चला. तर आता आपण जे AB जे अंतर आहे ते सगळ्यात लांबवाला असणार आहे. हे सगळ्यात लांबवाला अंतर असणार आहे A आणि B मधलं अंतर. तर बघा A आणि B मधलं सगळ्यात लांबवालं जर अंतर असणार आहे तर मग आपण काय करू, डिस्टन्स A, B एका साईडला लिहू. सगळ्यात लांबवाले एका साईडला लिहितो आपण आणि बाकीचे 2 छोटेवाले एका साईडला लिहितो. डिस्टन्स 2 छोटेवाले कोणते, A आणि C वालं आणि C आणि B वालं. डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स C आणि B. तर AB आपल्याला काढायचं माहीत नाही म्हणून इकडे लिहून देतो. AC आपल्याला माहीत आहे किती आहे 10 प्लस डिस्टन्स CB किती आहे आपलं माहीत आहे आपल्याला किती आहे 8. तर 10 आणि 8 किती झाले 18. तर डिस्टन्स AB किती आलं आपलं, डिस्टन्स AB किती आलं 18 आलं. डिस्टन्स ABच काढायचं होतं आपल्याला, पण आपल्याला त्याने सांगितलं नाही ना की C मध्यभागी आहे. C जर मध्यभागी असेल तर असं आलं असतं 18. आता दुसरी केस काय आहे बघा. दुसरी केस आपण काय मानू की B ला मध्यभागी मानू. B ला केस 2 आपण काय मानू की B मध्यभागी आहे आपला. व्हेन पॉइंट B इज बिटवीन म्हणजे मध्ये, बिटवीन द पॉइंट्स A अँड C. A आणि C च्या मध्ये B आहे असं मानूत बघा. एका काठाला A मानूत, मध्ये B मानूत आणि बाजूला काय मानूत आपण C मानूत. हे असं ही नंबर लाईन आहे अशी. तर हे इथं A मानूत आणि आपण मध्यभागी कोण मानले B आणि काठाला कोण मानले C. तर बघा आपल्याला BC अंतर CB म्हणजेच BC अंतर दिलं. इकडं बघा इथं आपल्याला कोणतं CB म्हणजेच BC अंतर आहे आणि AC अंतर माहीत आहे. एक 8 आहे आणि एक 10 आहे बघा. AC म्हणजे कुठून, हे सगळ्यात लांबवालं हे अंतर माहीत आहे. हे किती आहे 8. आणि BC एक CB म्हणजे BC हे अंतर किती आहे 8. सॉरी हे किती आहे A पासून C पर्यंत 10 दिले, B पासून C पर्यंत 8 दिले. असं असू शकते.
मग त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, एपासून बीपर्यंतचं अंतर काढा म्हटलं आहे. तर सगळ्यात लांबवालं कोणतं आहे त्याला एका साईडला लिहून घ्या. डिस्टन्स ए कॉमा सी सगळ्यात लांबवाला आहे. त्याच्यानंतर बाकीच्या दोनची बेरीज करा. बाकीचे दोन कोण आहेत, ए बी आणि बी सी. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स कोणता आहे, बी आणि सी मधलं. ए सी माहीत आहे का आपल्याला, हो माहीत आहे. ए सी किती आहे 10. ए बी माहीत आहे का, नाही. ए बीच तर काढायचं आहे आपल्याला. डिस्टन्स ए कॉमा बी काढायचं आहे प्लस डिस्टन्स ए सी बी सी दिलं आहे का, हो बी सी माहिती आहे किती आहे 8. हे प्लस 8 इकडे काय होतात मायनस. तर 10 - 8 बरोबर काय होते, डिस्टन्स ए कॉमा बी. 10मधून 8 गेल्यावर किती उरतात 2. तर डिस्टन्स ए बी किती आहे 2. आता बघा तिसरी केस आपल्याला मानता येत नाही की तेही सांगतो मी तुम्हाला. केस तिसरी काय होते, एकदा आपण बीला मध्ये मानलं, एकदा सीला मध्ये मानलं. आता एकदा एला मध्ये मानून बघूत का. आपण काय करूत, एला मध्ये घेऊत आणि बीला एका साईडला ठेवूत आणि सीला एका साईडला ठेवूत. तर आता हे प्रॉब्लेम काय होते, आपल्याला काय दिले त्यांनी बघा. आपल्याला त्यांनी ए सी अंतर दिले. तर ए सी अंतर किती होणार मग, हे 10 होणार. आणि आपल्याला त्यांनी कोणतं अंतर दिले, बी सी दिले. बी सी म्हणजे कोणतं, हे अंतर. हे किती दिले त्याने आपल्याला 8. आता बघा तुम्हाला हे छोटंवालं 10 आणि हे मोठंवालं 8 असू शकते का, नाही. म्हणून एमध्ये असू शकते का, नाही. म्हणून एमध्ये असू शकत नाही. धिस इज रॉंग. कारण ए आणि सी मग जवळ होतात आणि ते 10 अंतर व्हायले, आणि बी आणि सी लांब होतात आणि ते त्याने दिलेलं अंतर 8 आहे. तर बी आणि सीच्या मध्ये ए असू शकत नाही.